नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे। पावसाळी अधिवेशनाच्या 6व्या दिवशी विरोधकांनी कामकाज सुरू होण्याआधीच गोंधळ घातलाय। विधान परिषदेत काल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना 5 दिवसांसाठी निलंबित केल्यानंतर विरोधक आक्रमक झाले होते। आज विरोधकांकडून राज्यातील अनेक ठिकाणी त्याचा निषेध करण्यात आला। आज सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच विरोधी सदस्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली। हाथरस येथे भोले बाबाच्या सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 161 जणांचा बळी गेला। या घटनेनंतर भोले बाबाचे मुख्य स्वयंसेवक देवप्रकाश मधुकर आणि आयोजकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। आयोजकांनी 80,000 लोकांच्या मेळाव्यासाठी परवानगी मागितली होती, परंतु या कार्यक्रमात तब्बल 2.5 लाखाहून अधिक लोक जमले होते। तसेच या घटनेला कारणीभूत पुरावे बदलण्यात आल्याचे FIR मध्ये म्हटले। या कार्यक्रमात अपेक्षेपेक्षा जास्त लोक आले होते। भोले बाबांनी सत्संग स्थळ सोडल्यानंतर त्यांचा स्पर्श झालेली माती गोळा करण्याकरता गर्दी जमली, त्यासाठी लोक जमिनीवर पसरले होते। यामुळे चेंगराचेंगरी झाली अशी माहिती उत्तर प्रदेशचे महासचिव मनोज कुमार सिंग यांनी दिली। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी एकूण 12 अर्ज दाखल झाले। उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांना रिंगणात उतरवून निवडणूक रंजक बनवली। शुक्रवारपर्यंत एकाही उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्यास निवडणूक अटळ आहे। मात्र निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वच पक्षांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत। भाजपने पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर यांना उमेदवारी दिली आहे। तर अजित पवार गटाने शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांचे नाव दाखल केले। मुख्यमंत्री शिंदेंनी माजी खासदार कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांना संधी दिली। महायुतीकडे सध्या एकूण 195 आमदार आहेत। त्यांना अपक्ष आणि काही छोट्या पक्षांच्या आमदारांसह 8 मते मिळाली तर त्यांचे सर्व 9 उमेदवार निवडणूक जिंकू शकतात। तर महाविकास आघाडीकडे सध्या 67 आमदार आहेत। काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे। काँग्रेसकडे 37 आमदार असल्याने त्यांच्या एका उमेदवाराचा विजय निश्चित आहे। काँग्रेसची 14 अतिरिक्त मते उद्धव सेनेचे मिलिंद नार्वेकर यांच्याकडे गेली तर त्यांचा विजय सुकर होईल। शेकापचे नेते जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पाठिंबाने रिंगणात उतरत आहेत। शरद पवार गटाचे 14 आमदार असून पाटील यांना सपाच्या 2, भाकपच्या 2 आमदारांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे। अन्य एका अपक्षाच्या पाठिंब्याने पाटील यांच्याकडे सध्या एकूण 11 आमदार आहेत। त्यामुळे पाटील यांना शुक्रवारपर्यंत आणखी 4 ते 5 आमदारांचा पाठिंबा मिळाल्यास ते निवडून येऊ शकतात। कल्याणी नगर अपघात प्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल आणि त्याचे वडील सुरेंद्र यांना न्यायालयाने जामीन मंजूर केलाय। मात्र बावधन भागातील 72 सदनिका धारकांची फसवणूक केल्याप्रकरणी मोफा कायद्यान्वये दाखल झालेल्या गुन्ह्यात विशाल अग्रवालला पिंपरी चिंचवड पोलिसांनी आज अटक केली आहे। कल्याणी नगर अपघात प्रकरणात मोटार चालक गंगाधर हेरिक्रूप याला अल्पवयीन मुलाचा गुन्हा अंगावर घेण्यासाठी अग्रवाल बाप लेकाने धमकावले होते। मोटार चालक गंगाधर यांना बंगल्यात डांबून ठेवल्याप्रकरणी विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र यांच्या विरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यात अग्रवाल यांना कालच जामिनावर मुक्तता झाली आहे। सध्याच्या फॅशन ट्रेंड बदलाच्या गतिमान युगात दर 15 दिवसांनी फॅशन बदलत आहे। त्यामुळे कचरा म्हणून टाकल्या जाणाऱ्या कपड्यांचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। यावर सकारात्मक उत्तर शोधण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महापालिका वापरलेल्या कपड्यांवर पुनर्प्रक्रिया करण्याचा अनोखा प्रकल्प राबवणार आहे। केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालयामार्फत हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येतोय।